की आपल्या शरीराला जे खायला आपण देणार आहे शरीर तसं रिझल्ट देणार आहे. जसं बघा एक नॉर्मल उदाहरण आहे आपल्या सगळ्यासाठी. टू व्हीलर जी आपली टू व्हीलर मध्ये आपण पेट्रोल टाकतो बरोबर आहे. पेट्रोलच्या जागी डिझेल नाही टाकत क्योंकि हमें पता है की जर पेट्रोलच्या जागी डिझेल टाकलं आपण आणि डिझेल गाडीत पेट्रोल टाकलं तर इंजनची पूर्ण वाट लागते. समज रहे हो. तर सेम कन्सेप्ट आहे शरीराचं सुद्धा. आपलं शरीर खूप ब्रँडेड आहे, त्याची व्हॅल्यू आपण पैशात नाही करू शकत. व्हॅल्युबल आपलं शरीर आहे. तर ह्या शरीराला जे पण देणार आहे क्वालिटी द्या. बघा आपण कपडे घ्यायला जातो तर आपण थोडेसे ब्रँड कपडे बघतो. चप्पल घेताना सुद्धा भारी, म्हणजे सगळ्या गोष्टी आहे ना भारी पाहिजे आपल्याला. मोबाईल घ्यायला गेलं तर आयफोन पाहिजे. म्हणजे आपण माणूस सगळ्या गोष्टी लॅविश बघतो. ओके लक्झरी पाहिजे, पण एक गोष्ट आहे मग आहाराच्या बाबतीत लक्झरी का नाही. समज रहे हो. दुसरी गोष्ट आहे पाण्याचं एक तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे जर आपण दूषित पाणी पिलं तर आजारी पडतो. यस और नो. बरोबर ना. आता आपण पितो का नदीचं पाणी, ओढ्याचं पाणी, विहिरीचं पाणी? आता नाही पित. ओके पूर्वी पित होती लोक, म्हणजे पूर्वी तेवढं हेल्दी होतं, पण आता तेवढं हेल्दी राहिलं नाही. आपल्याला माहिती आहे की जर आपण दूषित पाणी पिलं तरी आजारी पडतो. आज ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सुद्धा 100% बिस्लेरी आणि आरोचं पाणी पिलं जातं. म्हणजे लोकांमध्ये एक अवेअरनेस आलेला आहे की आपण जर दूषित पाणी पिलं तर 100% आजारी पडतो, वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर मग आपल्याला हे का नाही कळत जर चुकीचा आहार खाल्ला तर आजार होऊ शकतात. ओके म्हणजे थोडी अवेअरनेसची गरज आहे. जर आपल्या शरीराला जर ब्रँडेड गोष्टी दिल्या तर शरीर 100% ब्रँड रिझल्ट आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून शरीराला देताना सगळ्या चांगल्या गोष्टी द्यायच्या. आता आहार बदलणं फार गरजेचं आहे. जे खाऊन वजन वाढले बरोबर ना, की सगळेजण काय दररोज हॉटेलचं खाल्लेलं नाहीये मला माहितीये. ओके सगळे काय दररोज बाहेर हॉटेल वडापाव ओके ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या बाहेरचे जंक फूड वगैरे खाल्लेले नाहीयेत. आपलं वजन कशामुळे वाढले, घरचंच खाऊन वाढलेलं आहे. ओके म्हणजे ज्या महिला आहेत हाऊसवाईफ आहेत तर देखो महिला पुरुष सगळेजण का दररोज तुम्ही बाहेरचं नाही खात किंवा असं डेली बेसिस वरती ओके महिन्याचे 30 दिवस 31 दिवसाचा जो काही महिना असेल तर पूर्ण महिना का आपण बाहेर खात नाही, घरचंच अन्न घेतोय. मग घरचं खाऊनच वजन वाढलेलं आहे. मग मला सांगा तेच खाऊन वजन कसं कमी होईल? ओके साधा प्रश्न आहे ना. जे खाऊन वजन वाढलेलं आहे तेच खाऊन वजन कसं कमी होईल? अजिबात होणार नाही. आपल्याला प्लॅन चेंज करावा लागेल. ओके म्हणजे आपला डाएट चेंज करावा लागेल. आपल्या आहारामध्ये सकस संतुलित आहार इंक्लूड करावा लागेल. आपको चेंज करना होगा. ओके तर डेफिनेटली लाइफ चेंज होईल. तेच खाऊन वजन कमी होणार. चपाती भाजी भाकरी भात जो कुछ भी आपने खाए वो खाने से लाइफ अभी चेंज होने वाली नाही. अदरवाइज तुम्ही बघा ओके तुम्ही ट्राय करा. जरी एक्सरसाइज चालू केली तर खरा रोल असतो 80% डाएटचा. जोपर्यंत आपण हाय क्वालिटीचं न्यूट्रिशन घेत नाही, बॉडीला बेस्ट न्यूट्रिशन देत नाही, तोपर्यंत आपल्याला बेस्ट रिझल्ट येत नाही. ओके तो चलो ऑल ऑफ यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपल्याला आपला आहाराची स्ट्रॅटेजी बदलणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये सकस संतुलित आहार जर इन्क्लूड केला तर प्रॉपर बॉडीची नीड कम्प्लीट होईल आणि शरीर आपल्याला बेस्ट रिझल्ट जे आहे प्रोव्हाइड करणार आहे. तो चलो मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपली जी आता दुसरी